गुरुच्या चरणावरी मी पंढरपूर पाहिले, ओ पाहिले पंढरपूर पाहिले. जेव्हा नवते चराचर तेव्हा होते पंढरपूर. जेव्हा नवते चराचर तेव्हा होते पंढरपूर. सद्गुरूच्या चरणावरी मी पंढरपूर पाहिले, ओ पाहिले पंढरपूर पाहिले. बोला कुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. बोल सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज की जय. निरंकारी राजमाता गुरुवचन अवतार की जय. सत्संगजी, तुमच्या आमच्या जीवनामध्ये आज केवळ सद्गुरूच्या कृपा आशीर्वादाने आज सत्संगचा आनंद प्राप्त होतोय. कारण आनंद आनंद सब कोई कहे, आनंद जाने न कोय, एक बार आनंद मिले तो परमानंद होय. आमचे कबीरदास सांगतात की बाबा रे, की तुमच्या आमच्या जीवनामध्ये ज्या आनंदासाठी ज्या सुखासाठी आजचा मनुष्य मात्र धडपडतोय, परंतु सुख हा शब्द भगवद्गीता सांगते की मुळात श्रीकृष्ण परमात्मा सांगतात फसवा आहे. कारण तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्रत्येक जण आज लौकिक ह्या शरीराच्या माध्यमातून अनेक प्रचंड संपत्ती कमावल्यानंतर त्याला जीवनामध्ये सुख प्राप्त होईल, शांती जीवनामध्ये प्राप्त होईल, असं आजच्या माणसाच्या मनाची धारणा झालेली आहे. परंतु कोणतंही सुख हे क्षणभंगूर असतं. आज असणारं धन ते उद्या माझ्यापाशी नसणार आहे आणि उद्या असणारं धन अनेक कोणापाशी जाणार आहे. मग वास्तविक पाहता साधू संतांना जे धन कमावलं की जगतवंदे जगद्गुरु तुकाराम महाराज देखील सांगतात की बाबा रे, आम्ही आधीचे ना मधीचे, आम्ही देवाच्याही आधीचे. कारण तुमच्या आमच्या जीवनामध्ये साधू संत सांगतात की ज्यावेळेस परमात्मा अवतारित होतो तर त्यावेळेस भक्तांना तो देखील जन्म घेऊन तो भक्तीचा आनंद प्राप्त करत असतो. मग साधू संतांच्या माध्यमातून आज दासनं सुरुवात केली होती की सद्गुरूच्या चरणावरती हे पंढरपूर पाहिलं. कारण वास्तविक पाहता देही पंढरी, आत्मा हा पांडुरंग. वास्तविकता ही स्थिती प्राप्त होण्यासाठी साधू संतांना त्या भक्तीच्या माध्यमातून, नामस्मरणाच्या माध्यमातून सद्गुरूची आराधना केली. त्या परमात्म्याला आज प्रत्येक वेळी समोर ठेवून केवळ अवघाची संसार सुखाचं करीने आनंद भरीने तीन लोकांमध्ये जो परमात्मा भरून उरलेला आहे. कारण वास्तविक तुमच्या आमच्या जीवनामध्ये साधू संत सांगतात की बाबा रे, एक देव आहे खरा, बाकी माया अटीला पसारा, आणि शरण जावे संत जनानं सत्य मानावे निर्गुणा. की साधू संत सांगतात की बाबा रे, जगामध्ये एक देव आहे, तो खरा आहे, बाकी संपूर्ण माया आहे. मग साधू संत दुसऱ्या बाजूने सांगतात की दिशे ते नाशे. मग दिसणारं संपूर्ण डोळ्यानं जे संपूर्ण विश्व आहे ते नाशवान आहे, परंतु त्याच्या पलीकडे एक सत्ता आहे. या सत्तेपर्यंत जाण्यासाठी आज ऋषी मुनी साधू संत अनेक ध्यानाच्या माध्यमातून, व्रताच्या माध्यमातून, त्या समाधीच्या माध्यमातून ह्या परमात्म्याला आराधना करतात, आळवणी करतात, त्या प्राप्तीसाठी भरपूर तप त्याग करतात. परंतु साधू संत दुसऱ्या बाजूने आमचे श्रीमंत ज्ञानेश्वर महाराज सांगतात की बाबा रे, योग याग विधी येणे नव्हे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म, भावी देव न कळे निसंदेह न सद्गुरु विना अनुभव कळा कैसा कळे. म्हणतात की बाबा रे, व्रत वैकल्याच्या माध्यमातून आजपर्यंत जेही देवी देवता असू द्या, भक्त मंडळी असू द्या, त्यांच्या माध्यमातून ते स्वर्ग सुख प्राप्त होतं. ते स्वर्ग सुख संपल्यानंतर परत मनुष्याला त्या जन्ममरणाच्या रहाट गाडग्यामध्ये जावं लागतं. मग तुमच्या आमच्या जीवनामध्ये आज ही मायेच्या माध्यमातून माया आज प्रत्येकाला आज इतकी काय भुलवते की आज ह्या मायेच्या माध्यमातून संपूर्ण हा संसार आहे, तो संसाराच्या माध्यमातून ह्या परमात्म्यानं आज त्या मायेमध्ये संपूर्ण भुलवलेलं आहे. आणि काय भुललाशी वरली या रंगा, आणि जोपर्यंत ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा, काय भुललेशी वरल्या रंगा.
आज वरच्या रंगानं आज प्रत्येक जण भक्ती करतोय, मग आज साधू संत दुसऱ्या बाजूनं सांगतात, समर्थ आमचे जे महाराष्ट्रामध्ये संत जन्माला आले ते सांगतात की बाबा रे, नाना देवांच्या नाना प्रतिमा ते लोक धरिती धरून प्रेमा, परंतु ज्याच्या प्रतिमा तो प्रत्यक्ष परमात्मा आधी ओळखला पाहिजे म्हणतात. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्रतिमेच्या माध्यमातून, मूर्तीच्या माध्यमातून, अवताराच्या माध्यमातून तुम्ही आम्ही भक्ती करतोय, परंतु ज्यावेळेस अवतार ह्या भूतलावरती अवतरित झाले त्यावेळेस जे जे भाविक सज्जन त्यांना शरण गेले आणि शरण जाण्याच्या बदल्यामध्ये त्या परमात्म्याची अनुभूती करून त्या भक्तांना त्या अवतार कार्यामध्ये प्राप्ती झाली. मग आज मायेच्या माध्यमातून आज मनुष्य मात्र सुख शोधण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्येक वेळी तो आज मायेच्या माध्यमातून त्याला वाटते की भरपूर असं ऐश्वर्य प्राप्त केल्यानंतर, भरपूर संपत्ती कमावल्यानंतर वास्तविक पाहता त्याच्यामध्ये तो सुख शोधतोय, परंतु आयुष्यामध्ये त्याच्या जीवनामध्ये लक्षात येत नाही की बाबा रे, जगामध्ये सगळ्यात अटल सत्य काय आहे ते मृत्यू आहे. कारण ज्या दिवशी माझा जन्म झाला त्या दिवशी माझा मृत्यू देखील निश्चित आहे, परंतु आजचा मानव जगत असताना असा जगतो की मला मृत्यू येणारा नाही. आणि आज सत्संगाच्या माध्यमातून निरंकारी मिशनचे संत महात्मे त्याच गोष्टीची जाणीव करून देतात की बाबा रे, की काही वर्षाचं तुला आयुष्य प्राप्त झालेलं आहे आणि त्या आयुष्याच्या माध्यमातून तुला इच्छित जे नेमकं कार्य कोणतं आहे तर काय पशुदेही नाही गती असे सर्व तर बोलती, म्हणून नरदेहाची प्राप्ती परलोकाची. की माझा इहलोक जीवन जगत असताना सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आम्ही इहलोकामध्ये अनेक गाडी बंगला ऐश्वर्य सगळ्यामध्ये रममान झालोय, परंतु आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये साधू संतांना ती गोष्ट कोणती प्राप्त केली. आज जोपर्यंत त्या गोष्टीचा तुम्ही आम्ही स्वतःला प्रश्न विचारणार नाही किंवा हलवून जागा करणार नाही, ह्या मायेच्या माध्यमातून तुम्ही गाढ झोपेमध्ये आहे, परंतु ही गाढ झोप तुम्हाला यमयातनेला न्यावे लागेल. कारण या यमयातनेच्या माध्यमातून आज साधू संत सांगतात की जे प्रपंच करतात की प्रपंच करशी निशिदिनी हरिशी भजशी न कवन्या गुणे आणि ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे तुटेल करणे प्रपंचाची. की सांगतात की बाबा रे, साधू संत सांगतात जेही लोक नसता प्रपंचच करतात, परमात्म्याची आराधना करतात, केवळ तो फक्त यमाचा पावना आहे. आणि वास्तविक आता जे प्रपंच करून परमार्थ सिद्ध करतात, आपल्या स्वस्वरूपाला आळवतात, त्या मी कोणाचा कोण आत्म्याशी नाही जन्म मला तो देहात आला कुठून ह्या गोष्टीसाठी शोध करत असतात, त्या मनुष्याचा मात्र आज भवसागर पार होतो. मग वास्तविक आता तसा बघायला तर तिसऱ्या बाजूने सांगितलं की जर नसतात परमार्थ केला आणि आयुष्यभर नसतं देवदेव जर केला तर पोटाची खळगी भागवण्यासाठी आपल्याला भीक मागावं लागते. तर ती अवस्था न होता आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये नारद ज्यावेळेस तीर्थाच्या माध्यमातून परिभ्रमण करायला निघाले आणि परिभ्रमण करायला निघाल्यानंतर प्रत्येक ठिकाणी बघितलं ज्या ज्या तीर्थावरती गेले तर त्यांना ती दुःख अवस्था प्राप्त झाली की त्या तीर्थावरती अनेक लोकांची लूटमार होते, अनेक लोकांची फसवणूक होते, परंतु ज्या तीर्थाचं पुण्य कमावण्यासाठी जे भाविक लोक येतात त्या लोक मात्र ते तीर्थामध्ये पुण्य प्राप्त करून घेतात, परंतु ज्या तीर्थावरती लोक राहतात ते लोक मात्र अनेक प्रकारे त्या लोकांना कोणतीही गोष्ट बघा, तुम्ही आम्ही कोणतंही तीर्थक्षेत्र घ्या, पंढरपूर घ्या, तुळजापूर घ्या, गाणगापूर घ्या, भले भले कोणतेही बरे तीर्थक्षेत्र असू द्या, त्या ठिकाणी कोणतीही गोष्ट तुम्हाला मोफत सेवा म्हणून प्राप्त होत नाही. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मोल मोजावं लागतं. आणि वास्तविक पाहता त्या लोकांच्या लक्षात येत नाही की बाबा रे, ह्या तीर्थाच्या माध्यमातून भाविक लोक येत असतात, मात्र त्या भाविकांच्या माध्यमातून ती लूटमार होते. म्हणून आज नारद मुनी संपूर्ण तीर्थाटन करत 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 त्यांचा प्रवास आज ज्यावेळेस वृंदावन या ठिकाणी जातात आणि वृंदावन या ठिकाणी गेल्यानंतर शोक अवस्थेमध्ये एकांतामध्ये थांबलेले असतात. आणि थांबलेले असताना त्यांच्या लक्षात येते की बाबा रे, त्या नदीवरती यमुनेच्या नदीवरती निवांत विश्रांती घेत असतात आणि त्यावेळेस एक तेजस्वी आज मुलगी आणि ती इतकी सुंदर आणि रूपवान आणि त्याच्या मांडीवरती 2 मुलं आहेत, त्यांचं आज अवस्था अशी की ते मूर्छित आहेत आणि ती मात्र पूर्ण नवजवान वधूसारखी दिसते. आणि त्यावेळेस नारद मुनी विचारतात की बाबा रे, की इतकं संपूर्ण तुझं काय नेमकं झालंय की बाबा रे, तू एवढी सुंदर आहेस आणि तुझी मुलं मात्र मूर्छित अवस्थेमध्ये आहेत. त्यावेळेस सांगितलं की माझं नाव भक्ती आहे. आज जगामध्ये भक्तीच्या माध्यमातून लोक भक्ती करतात, परंतु ज्ञान आणि वैराग्य ह्या गोष्टीमध्ये आजचा मनुष्य शोध कार्य करत नाही. त्यामुळं
माझी 2 मुलं आहेत ती मूर्छित अवस्थेमध्ये आहेत, त्यांना ती सद्गती प्राप्त होत नाही आणि त्यांच्या जीवनामध्ये ते नवजीवन तारुण्य प्राप्त होत नाही। त्यावेळेस अनेक प्रकारे नारद तसेच पाहून निघाले आणि निघाल्यानंतर बाबा रे ऋषी का तुम्ही पुढे निघाला, माझी व्यथा कोण दूर करणार। त्यावेळेस त्या मुलीनं नारदांच्याकडे हट्ट केला। त्यावेळेस अनेक ऋषी मुनींना विचारलं आणि नारदांना देखील विचारल्यानंतर नारदाला देखील त्या प्रश्नाचं उत्तर प्राप्त होत नव्हतं आणि बरंच परिभ्रमण केल्यानंतर त्या लक्षात आलं की बाबा रे की ज्ञान आणि वैराग्य ह्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी जोपर्यंत ह्या परमात्म्याची अनुभूती होऊ शकत नाही त्यापर्यंत 2 गोष्टी ह्या नवजवान नवतरुण होऊ शकत नाही। त्यासाठी आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये त्या गोष्टीची गरज आहे। तुम्ही आम्ही भक्ती करतोय, व्रताच्या माध्यमातून तीर्थाटनाच्या माध्यमातून अनेक पोथी पुराण वाचतोय, वेदांचं पठण करतोय, संपूर्ण ग्रंथ आज माझ्या तोंडपाठ आहेत, परंतु वास्तविक आता त्या माध्यमातून ज्या गोष्टीमध्ये त्या ग्रंथामध्ये काय वर्णन केलेलं आहे आणि ग्रंथांचा नेमका अर्थ काय, आज त्यावेळेस अवतार झाले ज्ञानेश्वर माऊली असू द्या, श्रीकृष्ण परमात्मा असू द्या, प्रभू रामचंद्र असू द्या, त्यांना प्रत्येक वेळी ज्या युगाला त्यावेळेस कवित्व निर्माण केलं आणि ज्ञानेश्वरीच्या पहिल्याच ओवीमध्ये सांगितले की ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सविद्या आत्मर्वा देवा तूची गणेश सकल मते प्रकाशू अवधारी जेजो। कारण वास्तविक आता ज्ञानेश्वर माऊली त्या पहिल्याच ओवीमध्ये सांगतात की ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सविद्या आत्मरूपानं हा परमात्मा सर्व ठिकाणी समसमान आज भरलेला आहे। परंतु आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये तुम्ही आम्ही भक्ती करत असताना ज्ञानेश्वर माऊलीने त्या हरिमठामध्ये सांगितले की बाबा रे की त्रिगुण हे आसार निर्गुण हे सारन सारा सार विचार हरिपाठ सांगितलं की हे त्रिगुणात्मक जग आहे रज तम सत्व। कारण रज म्हणजे नेमकं काय, सत्व म्हणजे काय, तम म्हणजे काय। तम म्हणजे वास्तविक पाहता नरकची जाणं सांगितले की तमगुणी माणसं वास्तविकता जे संसारिक जीवन जगत असताना स्वतःचं देखील ते स्वतःच म्हणतात आणि दुसऱ्याचं ते देखील माझंच म्हणतात, ह्या गोष्टीला तमवृत्ती। आणि तमवृत्ती माणसं वास्तविक पाहता प्रत्येक वेळी भांडत असतात, त्यांची वृत्ती अशांत असते आणि वास्तविक आता रज म्हणल्यानंतर रज हा संसारिक जीव आहे, संसार करत असतो मात्र स्वतःचा संसार करत असतो मात्र परमार्थ करत नाही आणि संसार करत असताना तो ते जीवन जगत असतो। परंतु तम आणि रजाच्या माध्यमातून साधू संत सांगतात भवसागर पार होण्यासाठी तुका म्हणे त्याला पाहिजे सत्वाचे सामर्थ्य आणि जोपर्यंत सात्विक सामर्थ्य तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होत नाही त्यासाठी सात्विक भाव प्राप्त होण्यासाठी साधू संतांना सांगितलं त्या आहाराची वंदना देखील सांगितल्यात की बाबा रे जो वास्तविकता त्या आहाराच्या माध्यमातून तुमची वृत्ती शांत होण्यासाठी आज तुम्ही शाकाहारी आहार केला पाहिजे आणि शाकाहारी आहाराच्या माध्यमातून तुमची वृत्ती शांत होऊ शकते। जेवढाही तामस आहार करतो तुम्ही आम्ही त्या माध्यमातून वासना जागृत होतात, राग जागृत होतो आणि त्या गोष्टी शांत होण्यासाठी साधू संतांना त्या गोष्टीचा आधार घेतला की सात्विक आहार केला, मग तुमच्या आमच्या जीवनामध्ये ते त्रिगुणात्मक जग तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त आहे। परंतु आज भक्तीच्या माध्यमातून आज साधू संत सांगतात की बाबा रे ते हनुमंतांना देखील सांगितले की आज शरण हनुमंता काय ह्या भक्तीच्या वाटा, त्या भक्तीच्या वाटा तुम्ही आम्ही चोकाळतोय, परंतु साधू संतांना कोणता मार्ग पत्करला त्या मार्गाकडे मात्र तुम्ही आम्ही कानाडोळा करतोय। ज्ञानेश्वर महाराज की जय म्हणतोय, तुकाराम महाराज की जय म्हणतोय, आज जनाबाईचा मीराबाईचा आज तुम्ही आम्ही जय जयकार करतोय। परंतु त्या माध्यमातून आज 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण नवीन जे जगामधले धर्मग्रंथ आहेत ते नेमक्या कोणत्या परमात्म्याविषयी आज त्या ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे, लिहून ठेवलेलं गेलं आहे की बाबा रे भाविक जेवढीही पिढी पुढची येईल त्या गोष्टीचा आधार घेईल आणि त्यांचा भवसागर पार होईल। पण तुमच्या आमच्या जीवनामध्ये तुम्ही आम्ही वाचतोय, परंतु वाचून त्याच्यामधला जो आत्मतत्व आहे त्या तत्व प्राप्त होण्यासाठी सद्गुरूची आवश्यकता आहे। कारण ते तत्व प्राप्त होण्यासाठी सद्गुरूने वास्तविक पाहता ईश्वर ने अपना रूप छिपाया लेकिन सद्गुरु ने उसे प्रकट कर दिया है। कारण निर्गुण निराकार हा परमात्मा स्वयं वास्तविक आता तो मनुष्याचा देह धारण करून युगानुयुगी अवतरित होतो आणि ज्यावेळेस धर्माला ग्लानी येते, धर्म संकटात जातो, त्यावेळेस भक्तांच्यावरती अन्याय होतो, त्यावेळेस समयाला अवतरित होतो श्रीकृष्ण परमात्मा। ते भगवद्गीतेमध्ये सांगितले की मी युगानुयुगे जन्म घेतो आणि भक्तांचं रक्षण करतो आणि दुरित
विरुद्ध पद्धत राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांचा त्या प्रवृत्तीचा सहार करतो. परंतु आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये ती गोष्ट तुम्ही चिंतन करत नाही की साधू संतांना नेमकं कोणत्या गोष्टीचं चिंतन केलं की आयुष्य वेचून कुटुंब पोशिले काय हित केले सांग बापा, फुकाची चाकार झालाशी काबाडे नाही घडी सुख भोगाया, तुका म्हणे आयुष्य नाशिले आयुष्य पाप ते संचिले पतनाशी. जगतवंदे जगद्गुरु तुकाराम महाराजांना मला माणसा, आज तुम्ही संसार करत असताना आयुष्य वेचून कुटुंबाचं पालन पोषण केलं, काय हित केलं. कारण प्रपंच करायचा जर असता तर 83,999,999 योनी ज्या आहेत त्या प्रपंच करत आहेत. परंतु आज ज्या वेळेस ह्या मनुष्याच्या देहामध्ये आज तुम्हाला पाठवले ते 84 लक्ष योनी जी आहे ती माणसाची आहे. कारण एवढ्यासाठी केला होता अट्टास शेवटचा दिवस गोड व्हावा, तो आज सोडवणूक करण्यासाठी मनुष्याच्या देहामध्ये तुम्हाला पाठवलेला आहे. परंतु तुम्ही आम्ही या माणसाच्या माध्यमातून आज कारण तुम्ही आम्ही तो त्या गोष्टीचा विचार करत नाही की बाबा रे क्षणोक्षणी साधू संत सांगतात की क्षणक्षणी करावा हाची विचारा तरावे पर भावसिंधू, अरे नाशिवंत देह जाणारा सकळ आयुष्य कातो काळ सावधान संत समागमे धरून आवडी आणि करावी तातडी परमात्माची तुका म्हणे ही लोकीच्या भावारे जाती घडी पुन्हा नाही. जगतवंदे जगद्गुरु तुकाराम आज सांगतात की बाबा रे तुमच्या जीवनामधले चाललेले क्षण हे तुझ्यासाठी परत नाहीत. क्षणक्षणी तू कोणत्या गोष्टीचा विचार करतोय, आज मृत्यूच्या माध्यमातून आज तुझा काळ पाठलाग करतोय. परंतु तुला असं वाटतंय की मला कायमचं हे आयुष्य मला अमरत्व प्राप्त झालंय, मला मृत्यू होणारच नाही, अशा आयुष्यामध्ये आजचा मनुष्य मात्र जगतोय. आम्ही सत्संगाच्या माध्यमातून अनेक गावामध्ये सत्संगाचे कार्यक्रम चालू असतात, आजूबाजूला अनेक घरं असतात, त्या घरामध्ये माणसं असतात. त्या माणसांना असं वाटतं की बाबा रे हे साधू संतांचा संत आहे, आम्हाला काय उपयोग आहे याचा, आणि त्या संसाराच्या रममान मायेमध्ये ते इतका आनंद घेत असतात. परंतु वास्तविक पाहता तुमच्या आमच्या जीवनामध्ये जगतवंदे जगद्गुरु तुकाराम महाराज देखील सांगतात की चालत असे बोंब न जो ऐकेल कानी शेवटी त्याची थोर होईल. आणि सांगितलं की त्या लोकांना वाटतं की बाबा रे हे साधू संत आमच्या जीवनामध्ये आम्ही प्रपंच करण्यामध्येच ते रममान आहेत. मग वास्तविकता त्या हरिपाठामध्ये प्रपंच करशी निशिदिनी हरिशी भजशी कावण्या गुणे ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे तुटेल धरणे. तुझा प्रपंचाचं जर सुखरूप व्हायचं असेल तर त्या परमात्म्याची आळवणी केली, परमात्म्याचं चिंतन केलं पाहिजे. नवीन एकनाथी शांतीब्रह्म नामचे एकनाथ महाराज इतकं कठोर शब्दामध्ये सांगतात की का तू हरिनाम घेत नाही, काय तुझी आई काय भूताजवळ गेली होती का, इतका कठोर शब्दामध्ये एकनाथ महाराजांना तो शब्द वापरला का. तर आज मायावी रूपामध्ये आज कलीच्या प्रतापाच्या माध्यमातून आजचा मनुष्य मात्र आज ह्या मायेमध्ये इतका रममान झालाय की त्याच्या लक्षात येईना की बाबा रे त्याला कशासाठी मनुष्याच्या देहामध्ये पाठवलेलं आहे. आणि जोपर्यंत ते मनुष्याचा देह कारण जो का निर्गुण निरंकार त्याने धरी आकार सगुण होता तो निर्गुणाशी आला भक्त रक्षणा कारणे प्रकटला. तो हा नंदाचा बालक, तो हा त्रिभुवन चालक सोडवले वसुदेव की राज सापले उग्रसेन सोहम जाणं की बाबा श्रीकृष्ण परमात्माला प्रभू रामचंद्र आले, ज्ञानेश्वर माऊली आले, तुकाराम जगतवंदे जगद्गुरु तुकाराम महाराज आले, प्रत्येक वेळी समय नानक महाराज आले. आज प्रत्येक समयाला त्या अवतारानं त्या युगामध्ये जे त्यांना शरण आले. कारण वास्तविक आता शरण आल्यानंतर प्रत्येक आज त्या मनुष्य माताराला त्यांना प्राप्ती करून घेतली. आज मग एक देव आहे खरा माया आटीला पसाना शरण जावे संत जनान सत्य मानावे निर्गुण. कारण एक देव खरा आहे, बाकी संपूर्ण मायाजाळ आहे. ह्या मायाजाळामध्ये आजचा मनुष्य मात्र सुख शोधण्याचा प्रयत्न करतोय. मग तो इतकं कारण न जाणता कोटेवरी साधने केली परोपरी तरी मोक्षाचा अधिकारी होणारच नाही. ते मोक्ष अवस्था प्राप्त होण्यासाठी आज अनेक प्रकारच्या साधना करतोय, व्रत करतोय, शरीराला त्रास करून घेतोय. परंतु आज जर तुमच्या आमच्या जीवनामध्ये साधू संत सांगतात जर जलामध्ये समाधी घेऊन जर वास्तविक पाहता जर पुण्य किंवा मला मोक्ष किंवा ती अवस्था प्राप्त होत असली तर अगोदर जलचल प्राण्यांना झाली असती. मग तुमच्या आमच्या जीवनामध्ये त्या गोष्टीची आवश्यकता आहे, ते डोळसपणे भक्ती करण्याची आवश्यकता आहे. कारण स्वर्गीचे ते देव इच्छिती सकळ मनुष्य जन्म तरी मिळावा एक वेळ मनुष्याचा जन्म मिळावा म्हणून स्वर्गीच्या देवी त्या उपासना करतात. आणि मला मात्र मिळाला तो मला कधी कळायचा. आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये भक्ती करत असताना सुंदर अवस्था आहे. आज सप्ताच्या माध्यमातून तुम्ही आम्ही भक्ती करतोय, कीर्तनाच्या माध्यमातून करतोय, प्रवचनाच्या माध्यमातून करतोय. परंतु तुमच्या आमच्या जीवनामध्ये साधू संत सांगतात की न जाणता कोठ्यावरी साधने केली परोपकारी तरी मोक्षाचा अधिकारी होणार नाही. की न जाणता म्हणजे काय, जो परमात्मा जो का निर्गुण निरंकार तेने धरीने आकार. कारण त्यानं आकाराला ज्यावेळेस सद्गुरूच्या स्वरूपामध्ये येतो त्यावेळेस ते भाविक सज्जन ते शरण जाताना शरण जाण्याच्या बदल्यामध्ये निर्गुण निराकार ईश्वराची प्राप्ती करून देतात. जगतवंदे जगद्गुरु महाराज तुकाराम महाराजांना तुमच्या आमच्यासारखी भक्ती केली होती, परंतु त्यांच्या जीवनामध्ये
आज त्यांना शोध घेण्याचा प्रयत्न केला, तुम्ही आम्ही शोध घेत नाही. आणि शोध घेण्यासाठी आज त्या गोष्टीची गरज आहे की बाबा रे मी भक्ती करतोय आणि त्या भक्तीच्या माध्यमातून माझी भक्ती पूर्णत्वाला जाईल का, त्या गोष्टीकडे माणूस आज मी कशासाठी ह्या मनुष्याच्या देहामध्ये मला पाठवलं ह्या गोष्टीसाठी स्वतःच्या मनाला तो प्रश्न विचारत नाही. आणि जोपर्यंत साधू संत दुसऱ्या बाजूने सांगतात की बाबा रे पशुदेही नाही गती असे सर्वत्र बोलती म्हणून नरदेहाची प्राप्ती परलोकाची. कारण हे लोकांमध्ये आज तुम्ही नर जन्मामध्ये आहे, परंतु परलोकाला प्राप्त होण्यासाठी तो लोक समजून घेतला पाहिजे. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये आज तुम्ही आम्ही जर पाहिलं गेलं की तुमच्या आमच्या देवाची जी संकल्पना आहे ती संकल्पना तुमच्या आमच्या जीवनामध्ये लक्षात येत नाही. कारण तुमच्या आमच्या जीवनामध्ये कारण तीन लोकाशी ज्यानं निर्माण केले तया देव रायाशी कोणी न बोले, परंतु जगी थोरला देव तो चोरला असे समर्थ सांगतात की ह्या तीन लोकांना जो जन्म देणारा तो कोण परमात्मा आहे. कारण आहे सुगम परी जनाशी धाला दुर्गम तयाची वर्म का चुकले सत्संगावने. आज साधू संत निरंकारी मिशनचे संत महात्मे सांगतात की या सत्संगला आमच्या जीवनामध्ये त्या परमात्म्याची प्राप्ती झाली. आम्ही देखील आमच्यासारखी भक्ती करत होतो, पण त्या भक्तीचं लक्ष प्राप्त करण्यासाठी आज साधू संतांची आवश्यकता आहे. आणि जोपर्यंत अवघाची संसार आनंद भरील तिन्ही लोकांमध्ये आज ते प्राप्त होण्यासाठी साधू संतांना प्राप्ती केली. मग माझ्या जीवनामध्ये प्राप्ती करणार कधी. कारण वास्तविक पाहता जगामध्ये गुरूंची संख्या भरपूर आहे. आज 3000 रजिस्टर्स गुरु आहेत. त्या गुरूंच्या माध्यमातून मंत्राच्या माध्यमातून व्रताच्या माध्यमातून उपवासाच्या माध्यमातून तुम्हाला भक्ती शिकवली जाते. परंतु जो समयाला अवतार असतो त्या अवताराला जोपर्यंत तुम्ही शरण जात नाही तोपर्यंत भक्तीचा मार्ग तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त होत नाही. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये त्या गोष्टीची आवश्यकता आहे की बाबा रे तुम्ही आम्ही जीवन जगत असताना संसारी जीव आहोत. संसार करत असताना प्रत्येकाला वाटतं की माझ्या जीवनामध्ये सुख प्राप्त व्हावं, दुःख येऊ नये. सांसारिक दुःख आल्यानंतर मनुष्य मात्र देवावरती रुसतो की बाबा रे आयुष्यभर मी कोणतंही चुकीचं कर्म केलं नाही आणि तरी देखील माझ्या जीवनामध्ये एवढं दुःख कष्ट का आलं. परंतु तो विचार करत नाही की बाबा रे आता तरी हो जागा, नाही तर पुढे आहे जागा. प्रत्येक वेळी हा परमात्मा अनेक दुःख कष्ट वेदना देत असतो की बाबा रे तू जागा हो, की कशासाठी तुला मनुष्याच्या देहामध्ये पाठवलंय. आणि जोपर्यंत तू त्या गोष्टीची आठवण होणार नाही त्यासाठी परमात्मा वेळोवेळी त्या गोष्टीचं चिंतन करायला होतो. अनेक दुःख संकट कठीण परिस्थिती निर्माण करतो, परंतु मनुष्य मात्र शक्तीच्या ताकदीच्या जोरावरती ते बाजूला सारखून केवळ तो स्वतःचा प्रत्येकाला मग सुख पाहिजे. आणि ते सुख पाहण्यासाठी आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये ते भक्तिभाव होण्याची आवश्यकता आहे. तुमच्या आमच्या जीवनामध्ये भक्ती जसं की एखाद्या आईनं मुलाला जन्म द्यावा आणि वास्तविक पाहता त्याचं वात्सल्य आपोआप जसं निर्माण होतं तसा परमात्मा पाहिल्यानंतर वास्तविकता प्रत्येक त्या भक्ताचं वात्सल्य निर्माण होतं. मग त्या गोष्टीसाठी आज साधू संतांना ते कारण निवृत्ती नाथ असू द्या, सोपानदेव असू द्या, मुक्ताबाई असू द्या, प्रत्येकानं ते कर्म केलं. त्या कर्माच्या माध्यमातून सद्गुरूला शरण गेले. प्रत्येक वेळी सद्गुरूला श्रेष्ठत्व दिलं. कारण आज जगतवंदे जगद्गुरु तुकाराम महाराज प्रत्येक वेळी सद्गुरू वाचून सापडेना सोय धरावे ते पाय आधी. कारण साधू संत सांगतात की सद्गुरू सांगतात की सद्गुरू वाचून सापडेना सोय धरावे ते पाय आधी. कारण सद्गुरूचा जोपर्यंत तुमच्या आमच्या जीवनामध्ये चरण प्राप्त होत नाही तोपर्यंत जीवनामध्ये ती प्राप्ती होत नाही. मग आपणासारखे करती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी, लोह परिसाची नसावी उपमा सद्गुरू महिमा आगात अशी तुका म्हणे कशी आंधळे हे ज्यांना गेले विसरून खऱ्या देवा. मग वास्तविकता खरा देव आणि खोटा देव ह्या गोष्टीमध्ये तुमच्या आमच्या जीवनामध्ये तुम्ही आम्ही त्या गोष्टीचा शोध घेण्याची गरज आहे. कारण जे दिसते ते नाशे सांगितले समर्थांना. मग दिसतंय डोळ्यानं पाहतोय, जर त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही अडकलो असेल त्या व्रताच्या माध्यमातून तीर्थाटनाच्या माध्यमातून निश्चित तुमच्या जीवनामध्ये चांगली गती प्राप्त होईल, पुण्य प्राप्त होईल. परंतु परमात्मा प्राप्तीसाठी ज्या गोष्टीसाठी मला मनुष्याचा देहामध्ये मला पाठवलंय, कारण मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची सांगितलं की नाम घेतल्यानंतर तुमच्या आमच्या जीवनामध्ये मोक्ष अवस्था प्राप्त होण्यासाठी साधू संतांना स्वतःचं जीवन जगलं. परंतु आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये आज शरीराच्या माध्यमातून आज तुम्ही आम्ही एखादा शरीराचा अवयव या परमात्म्यानं बनवलेला आहे. एखादा शरीराचा अवयव जरी खराब झाला, आज रतन टाटांचं जर आयुष्य बघितलं तर ज्यावेळेस संपूर्ण अनेक गाड्या निर्माण केल्या, अनेक कंपन्या निर्माण केल्या, परंतु शेवटची त्यांची जर भावना पाहिली गेली तर वास्तविक पाहता त्यांना सांगितलं की एक श्वास सुद्धा मी ह्या परमात्म्यापासून विकत घेऊ शकत नाही. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये ते श्वास आज तुमच्या आमचे फुकट चालले. म्हणून साधू संत सांगतात की क्षणोक्षणी तू विचार करण्याची आवश्यकता आहे की बाबा तुला कशासाठी या मनुष्य देहामध्ये तुला पाठवलेला आहे. कारण आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये आजचा मनुष्य मात्र केवळ हा भक्ती करत असताना
अनु रेणू तोकडा तुका आकाश एवढा ही अवस्था तुकाराम महाराजांनी प्राप्त केली की बाबा रे आम्ही आधीचे न मध्ये आम्ही देवाच्या आधीचे. कारण ज्यावेळेस जगतवंदे जगद्गुरु तुकारामांच्या जीवनामध्ये अनेक हाल अपेष्टा चालल्या होत्या त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांना वाटलं की नजराना पाठवला, अनेक मोहरा पाठवल्या, संपत्ती पाठवली, धान्य पाठवली. त्यावेळेस जगतवंदे जगद्गुरु तुकाराम महाराजांना त्यांना सांगितलं की आम्हा घरी शब्दाच्याच राशी, कारण आम्ही भाग्याचे दास पंढरी रायाचे, लोका घरी गाई म्हशी आम्हा घरी उंदीर घुशी. आम्ही भाग्याचे सांगितले की बाबा रे आमच्याकडे शब्दांचंच धन आहे. महाराज तुम्हाला असं वाटत असेल की बाबा रे माझ्या जीवनामध्ये परमात्मा पांडुरंग माझी संपूर्ण दिनचर्या चालवतो, तुम्ही संपत्ती वास्तविकता अनेक गरजू लोक आहेत त्यांच्यासाठी द्या, आणि वास्तविकता तो नजराना देखील पाठीमाग पाठवला. मग आज तुमच्या जीवनामध्ये आज साधू संत घ्या, भक्त पुंडलिक घ्या, रोहिदास चांभार घ्या, अनेक गोष्टीमध्ये त्यांना जीवन जगत असताना आज जे जीवन लाभलं त्या जीवन लाभलेल्या क्षणामध्ये प्रत्येकानं त्या सद्गुरूचा आधार घेतला. आणि मग आज आमच्या जीवनामध्ये संत नामदेव महाराजांचं जीवन पाहायला गेलं तर नामामध्ये निकी दाखविली सोय न विसरावे पाय विसोबा खेचराची, आयुष्यभर विठ्ठलाची भक्ती केली मात्र सद्गुरूला महत्व दिलं. मग आज आमच्या जीवनामध्ये त्या गोष्टीची गरज आहे. कारण जोपर्यंत कार्य दाटून होता वेळ देवा आहे तुम्हा पुढे, ज्याशी नाही पाठपोट करी त्रिलोकाचा घोट, तुका गातो नामी तेथे नाही तुम्ही आम्ही. कारण वास्तविकता तुकाराम महाराज सांगितलं की बाबा रे कार्य दाटून होता वेळ देव आहे तुम्हा पुढे, कारण तुमच्या पुढ्यात देव आहे. परंतु आज हे मिशनचे संत महात्मे जर सांगायला गेले की परमात्म्याची देव जवळ आहे, प्राप्त करून घ्या, त्यावेळेस लोक म्हणतात की देव असा कुठं प्राप्त होतो का. कारण जोपर्यंत मग आज तुकाराम महाराजांचा तुमचा आमचा स्वीकार केलेला नाही. कारण ब्रह्मज्ञान ही खरी भक्तीची सुरुवात आहे. कारण तत्वज्ञान समजल्याशिवाय त्या भक्ताचं जीवन, जसं एका मुलाचं लग्न झालं आणि जोपर्यंत जर त्या फोटोला दाखवून त्या मुलीला सांगितलं की या फोटोवर तुझं लग्न कर, तर तिचा प्रपंच जसा होऊ शकत नाही तसं प्रतिमेच्या माध्यमातून तुम्ही आम्ही भक्ती करतोय. परमात्मा मात्र प्रत्यक्ष प्राप्त झाला नाही. प्रत्यक्ष प्राप्त होण्यासाठी आज हे निरंकारी मिशनचे ब्रह्मज्ञानाच्या माध्यमातून भक्तीची सुरुवात होते. मग आज जोपर्यंत काय भुल्लाशी वरली या रंगा चोका डोंगा परी भाव नवे डोंगा, कारण आमच्या जीवनामध्ये भावाला देव भुकेला आहे आणि तो भाव तुम्ही आम्ही ठेवतो का. कारण आमच्या जीवनामध्ये आज सहज तुम्ही आम्ही आज भक्ती करत असताना ज्या वेळेस जीवन लाभलेलं असतं त्या जीवन, कारण साधू संत त्या गीतामधून देखील आमचे गीतकार सांगतात, नर जल दुर्लभ आहे जाणून घेशील का, समयाच्या सद्गुरूला तू शरण येशील का, शरण येशील का, सत्य जाणून घेशील का, शरण येशील का, सत्य जाणून घेशील का. जोपर्यंत नरदेव आमचे गीतकार म्हणतात की बाबा रे हा दुर्लभ मनुष्य देह कष्टे पालवाशीन दिला कुटुंबाशी कामभोग, कारण आम्ही कामभोगाच्या माध्यमातून आज सांसारिक जीव आहोत आणि जीवन जगत असताना आज आमचे कबीरदास दुसऱ्या बाजूने सांगतात की अनाडी ये दुनिया कैसे तरी, कारण अनाडी ये दुनिया कैसे तरी, जिंदे बाप को रोटी न देवे मरे बाद पसतावे, अनाडी ये दुनिया कैसे तरी. कारण कबीरदास म्हणतात की जिवंतपणे आई वडिलांची तुम्ही मी सेवा करत नाही, वृद्ध व्यक्तींची सेवा करत नाही, हाडीक जड करत नाही, आणि मग आमच्या जीवनामध्ये कसं आमचं भवसागर कसा पार होणार. जोपर्यंत आज मग कही तर कबीरा सुन भाई साधू दुनिया बडी दीवानी है, कारण आज तुम्हा मला वेड, कारण तुका म्हणे जग वेड ऊस टाकून खाते वाडे, कारण आज साधू संतांना तुम्हा मला वेड घोषित केलं, कारण आंधळे घोषित केलं. कारण आज आमच्या जीवनामध्ये संपूर्ण गोष्टीची कारण दास दृष्टांत देईल. एखाद्या गोष्टीमध्ये एक दिवस एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही विचार करा, जर रस्त्याला 500 रुपयाची नोट आहे ती मात्र वास्तविकता त्या 500 रुपयाच्या नोटीला तिचं महत्व माहित नसतं, परंतु तिथून जर वाटसरू चालला तो उचलून घेऊन त्याचं महत्व काय आहे ते समजून घेऊ शकतो. तसा जोपर्यंत आमच्या जीवनामध्ये नरदेहामध्ये येऊन मला महत्व नरदेवाचं काय आहे हे माहीत होण्यासाठी आज साधू संतांचं व्रत उपवास तीर्थाटनाच्या माध्यमातून तुम्ही आम्ही भक्ती करतोय. परंतु भक्ती करत असताना कोणत्या गोष्टीसाठी भक्ती करतोय, कारण प्रत्येकाला वाटत असतं की बाबा रे अनमोल नर जन्म मिळाला, जाणून घे तू कर्तव्याला, जाणून घे तू कर्तव्याला, नर जन्म हातोर का करीसी विचार, जाणून घे निजेर
हेच जीवनाचं सार, हरी नाम धन उत्तम जगती पुण्याचा ठेवा, शरण येऊनी तू सद्गुरुला, जाणून घे तू कर्तव्याला, जाणून घे तू कर्तव्याला, तराजूचे पारडे असे हातोलणारा, बरे वाईट कुणाचे कोण तू बोलणारा, जगत विधाता न्याय देवता सद्गुरु आदाता, गोपी भगवन सांगे जगाला, जाणून घे तू कर्तव्याला. कारण अमोलिक रत्न जोडलेले तुझं ब्रह्मबीज का ना आठविशी. आमचे गीतकार सांगतात की बाबा रे अनमोल तुझा जन्म आहे, परंतु आमच्या जीवनामध्ये तसं बघायला गेलं 83,999,999 वेणी आहेत. त्या प्रत्येक वेणीमध्ये आज त्या प्रत्येक प्राणी मात्राच्या अनेक गोष्टी, त्या शिंगाचा उपयोग होतो, त्या हाडांचा उपयोग होतो, अनेक गोष्टींचा उपयोग होतो, मात्र मनुष्याचं मात्र राख होते, कोणत्याही गोष्टीचं किंमत होत नाही. तरी देखील नरदेह हा श्रेष्ठ सांगितला, कारण या नरदेहाच्या माध्यमातून आज आमच्या जीवनामध्ये त्या गोष्टीची प्राप्ती होते, ती परलोकाची प्राप्ती होते. मग आज ते गोष्ट आमच्या जीवनामध्ये आज मायेच्या माध्यमातून आज मनुष्य मात्र इतका रमलेला आहे. त्या मायेच्या माध्यमातून आज गोस्वामी तुळशीदास भक्ती करत होते, आणि भक्ती करत असताना त्यांच्या जीवनामध्ये देखील रामकथा सांगत होते. आणि गोस्वामी तुळशीदास रामकथा सांगत असताना कथा झाल्यानंतर त्या श्रोत्यांना सुंदर असा प्रसाद करत होते, त्यांचं दर्शन घेत होते. आणि दर्शन करत असताना त्यांचं जीवन सुंदर चाललेलं असतं, मात्र त्यांचं ज्यावेळेस आईवान मोठे होतात आणि ज्यावेळेस त्यांची आवश्यकता असते की लग्न करण्याची, ज्यावेळेस लग्न त्यांचं आई वडील लावून देतात, आणि लावून दिल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये आज सुंदर अशी पत्नी त्यांच्या जीवनामध्ये येते, आणि जीवनामध्ये इतकी सुंदर पत्नी येते की ते आज त्या रूपाला पाहून ते भुलून जातात, त्या मायेमध्ये इतके रममान होतात की रामकथा झाल्यानंतर आज ते लगेच घरी त्या पत्नीच्या जवळ जातात आणि पत्नीच्या सहवासात राहतात. आणि इतकं मोठं आज रामकथा सांगणारा तुळशीदास सुद्धा त्या मायेमध्ये बोलला, आणि मायेमध्ये बोलल्यानंतर त्याचं जीवन चाललेलं होतं. आणि जीवन चालल्यानंतर एक दिवस रामकथेला तुळशीदास महाराज आल्यानंतर वास्तविक कथा ते कथा चालू होते, आणि कथा चालू असताना वास्तविक कथा त्यांच्या पत्नीला एक त्यांचा नातेवाईक न्यायला आला की बाबा तुमचे वडील खूप आजार येते आणि तुम्हाला आत्ताची आत्ता. मग त्यावेळेस त्यानं त्या पत्र लिहिलं गेलं की प्राणनाथ मी तुमची आज्ञा न घेता चालले. त्यांनी पत्र लिहून ठेवलं गेलं की माझे वडील खूप आजारी आहेत, त्यावेळेस मी तुमची वाट पाहू शकत नाही, मी निघून जाते. आणि ज्यावेळेस तुळशीदास महाराज ज्यावेळेस परत येतात आणि परत आल्यानंतर वास्तविक पाहता त्यावेळेस बघतात तर ते पत्र बघतात आणि ते व्याकुळ होतात. ती त्यांची पत्नी दिसत नाही म्हणल्यानंतर ते इकडे तिकडे सैरावैरा त्यांची अवस्था बिघडते, आणि अवस्था बिघडल्यानंतर ते ताबडतोब बाहेर पाऊस पडत असतो, वारा चाललेला असतो, अनेक संकट असतात, त्याच्यातून ते बाहेर पडतात. बाहेर पडल्यानंतर पळत सुटतात, आणि पळत सुटल्यानंतर त्या नदीच्या काठीला नदीला मोठा पूर आलेला असतो. एक नावाडे असतो, नावाड्याला म्हणतात की बाबा रे इथं मला त्या पलीकडे पार करून दे. नावाडे म्हणतो तुम्ही वेडे काय म्हणले, तुम्ही स्वतःही जीव जाचाल आणि मलाही कशाला घेऊन जाताय, मी काय येणार नाही. मग तो वास्तविक पाहता त्या तुळशीदासांना त्या नदीच्या पुरामध्ये उडी टाकली, आणि उडी टाकल्यानंतर पुढे गेल्यानंतर त्यांना असं वाटलं की तिथं लाकडाचा तुकडा आहे, आणि वास्तविकता त्याला धरून ते नदी पैल पार गेले. पण वास्तविकता प्रेत होते, आणि प्रेताला धरून ते पलीकडे गेले. आणि ज्यावेळेस त्या पत्नीच्या घरापाशी गेल्यानंतर वास्तविकता धोधो पाऊस, अजिबात कुठलाही आवाज येत नव्हता. त्या झाडाची फांदी बघितली तर त्या खिडकीपर्यंत गेलेली आहे, आणि त्यांना बघितलं तर ते काय दोरी म्हणून साप वर टाकला, आणि साप वर टाकला तर सापाला धरून वर गेले. आणि वर गेल्यानंतर प्रत्यक्ष आतमध्ये उडी टाकल्यानंतर ती पत्नी एकदम हैराण होते, तुम्ही कसा आला, एवढा मोठा पाऊस आहे, वारा आहे, एवढं अकांत संकट आहे, त्या संकटातून तुम्ही कसा आला. त्यावेळेस तिनं सांगितलं की काय करणार, तुझ्याशिवाय मला अजिबात करमत नाही, आणि मला शोक निर्माण झाला म्हणून मी आलो. आणि त्यावेळेस तिच्या लक्षात आलं की ह्या मायेच्या माध्यमातून आज रामभक्त होता, रामाची प्राप्ती करण्यासाठी हा भक्ती करत होता, मात्र ह्या माझ्या मायेच्या माध्यमातून ह्याचा भवसागर पार होणार नाही. त्यावेळेस गोस्वामी तुळशीदासांना त्यांच्या पत्नीने सांगितलं की हे माझं स्वरूप आहे, मी तुमच्या बरोबर शेवटपर्यंत साथ देऊ शकत नाही, मी क्षणभंगूर आहे, ही माया ही कडेला जाणार नाही. मात्र राम जो आहे, परमात्मा आहे, तोच तुमच्या बरोबर जाणार आहे, तेच तुमचं
लक्ष आहे आणि ती गोष्टीची वैराग्य प्राप्त झाल्यानंतर परत तुळशीदास महाराजांना ती गोष्ट प्राप्त करून घेतली. त्या वैराग्याच्या माध्यमातून परत रामकथा करायला लागल्यानं हनुमंताला शरण गेले आणि हनुमंताच्या माध्यमातून त्या रामाचं चरण प्राप्त केलं. मग त्यावेळेस देखील त्यांना सांगितले की तुळशी तुळशी कहे तुळशी तो जंगल की घास आणि कृपा की रघुनंदने तो बन गए तुळशीदास. तुळशीदास बनले कारण सद्गुरूनं कृपा केली. मग सद्गुरू नायके माझं कृपा केली कारण सद्गुरू जोपर्यंत जीवनामध्ये प्राप्त होत नाही, सद्गुरू नायके माझं कृपा केली माझी वस्तू माझं दाखविली डोळा, की ती डोळ्याने माझी वस्तू प्राप्त करून घेण्यासाठी आज मनुष्याच्या जन्मामध्ये सद्गुरूची आवश्यकता आहे. आज मग वशिष्ठ सद्गुरू जीवनामध्ये आले, सांदीपनी सद्गुरू जीवनात आले आणि अनेक साधू संतांच्या जीवनामध्ये त्यांना भवसागर पार केला. मग तुमच्या आमच्या जीवनामध्ये त्या गोष्टीची आवश्यकता आहे. जोपर्यंत तुम्ही आम्ही सद्गुरूला शरण जाण्यासाठी तयार होत नाही, ह्या भूतलावरती जेवढेही प्राणी मात्र आहेत ते अनेक प्रकारच्या योनीमध्ये अनेक प्रकारचे कर्म करून त्या 83,999,999 मध्ये अडकलेले आहेत. परंतु मनुष्य मात्र तो अधिकार आहे की तो आपलं भवसागर भवबंधन तोडू शकतो. मग तोपर्यंत तुमच्या आमच्या जीवनामध्ये की देव माझा मी देवाचा सर्वजण म्हणतात, परंतु ते देवाची अवस्था प्राप्त होण्यासाठी देवाला प्राप्त करण्यासाठी साधू संतांना कोणत्या गोष्टीचा आधार घेतला तोपर्यंत तुमच्या आमच्या जीवनामध्ये त्या गोष्टीचा आवश्यकता आहे. कारण जोपर्यंत त्या गोष्टीला तुम्ही आम्ही महत्व देणार नाही, कारण जोपर्यंत तुमच्या आमच्या जीवनामध्ये सद्गुरूची आवश्यकता आहे, सद्गुरू जोपर्यंत प्रवेश करणार नाही तोपर्यंत आज सुंदर सुंदर आज प्रत्येक गीतामधून देखील देवी देवता होणे हा सुंदर मानव जन्म मिळाला, जरा जागो मनाला, जरा जागो मनाला, हरी भजने करण्यासाठी आलास निर्जन्माला, जरा जागो मनाला, जरा जागो मनाला, कितीतरी यातना तू भोगलास रे त्या यमाच्या, दुःखी कष्टी होऊन प्राण बळी पडलास त्या मायेच्या, परमात्म्याचा अंशाच विसरलास पित्याला, जरा जागो मनाला, जरा जागो मनाला, खोट्या संसारासाठी वाल्या कोयाने केले पाप रे, नारदाचा उपदेश ऐकून झाला तयाचा तरी काप रे, अखेर शेवटी कोणी न झाले धनी त्याच्या पापाला, जरा जागो मनाला, जरा जागो मनाला, एक एक श्वास तुझा जातो पहा फुकट मोलाचा, देवीदास सांगे आज विचार करी माझ्या मोलाचा, दिनादासा जन्म तुझा रे लाव सत्कार्याला, जरा जागो मनाला. कारण साधू संत सांगतात की बाबा रे देवी देवताहून सुद्धा स्वर्गीचे ते देव इच्छिते सकळ मनुष्य जन्म तरी मिळावा. एक वेळ स्वर्गाची उपासना करून गेलेल्या देवी देवता म्हणतात की मला मनुष्याचा जन्म प्राप्त व्हावा, परंतु आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाला आम्हाला कळला. कारण कळण्यासाठी हे साधू संत जागृत अवस्था प्राप्त करण्यासाठी वेळोवेळी ब्रह्म उपदेश देत असतात. कारण प्रत्येक वेळी आज साधू संत सांगतात की बाबा रे हरिभजन करण्यासाठी तुला या मनुष्याच्या देहामध्ये पाठवलंय. कितीतरी यामध्ये आत्मा ह्या जीवानं अनेक योनीमध्ये किती वेळा तू गाढव झाला, किती वेळा बैल झाला, किती वेळा जलचर मासा झाला. कधी कारण पाण्यामध्ये मासा झोप घे कैसा जावे त्याच्या वंश तेव्हाकडे, मुंगी मागे मुंगी चालत तशी कशी जावे त्याच्या कुशी तेव्हाकडे, कासवाची पिल्ले दृष्टी उपजती जावे त्याच्या कुशी तेव्हाकडे, तुका म्हणे संत व्हावे तैसे तेव्हाची कळी येते. कारण वास्तविकता पाण्यामध्ये मासा झोप कसा घेतो, कसा जागा होतो, ही गोष्ट प्राप्त होण्यासाठी आम्हाला त्या तत्वाची आवश्यकता आहे. कारण जोपर्यंत त्या गोष्टीसाठी समर्थ सद्गुरूला शरण जाण्याची आवश्यकता आहे. कारण खोट्या संसारासाठी वास्तविकता वाल्या कोळ्याने कितीतरी पाप केलं, 7 रांजण भरले होते. परंतु नारदाचा उपदेश, नारदानं सांगितलं की बाबा रे हे जे कर्म करतोयस तू, या कर्मामध्ये तुझे आई वडील मुलगा हे सर्व काही आहेत का, ते त्यावेळेस सांगितलं. तो घरी गेला, नारदांना झाडाला बांधून ठेवलं आणि ज्यावेळेस घरी गेला त्यावेळेस प्रत्येकाला विचारलं की मी हे कर्म करतो ह्याच्यामध्ये तुम्ही सहभागी आहात का. त्यावेळेस प्रत्येकानं सांगितलं की आम्ही कोणीही सहभागी नाही, कारण हे कर्म कर्तव्य कर्म तुम्ही आम्हाला उदरनिर्वाह करण्यासाठी काय आणून आम्हाला घालायचं हे तुमचं कर्तव्य कर्म आहे. जे कर्म तुम्ही करताल त्याचं फळ मात्र तुम्हालाच भोगावं लागेल. आणि त्यावेळेस आज वाल्मिक ऋषी
त्यानं रामायण लिहिलं, मग इतका मोठा पापी गणिका वेशात तरली, अजामेळा पापी तरला, मग तुम्हाला तरण्यासाठी त्या सद्गुरूची आवश्यकता आहे. कारण एक एक श्वास वास्तविक पाहता या संसाराच्या माध्यमातून, कारण खोट्या संसारासाठी वास्तविक पाहता त्या वाल्या कोळ्यानं पाप केलं, परंतु पापामधून सद्गुरूच्या माध्यमातून आज नारदाच्या उपदेशाच्या माध्यमातून त्यांचं जीवन सुंदर झालं. आणि आज मग आवश्यकता तुम्हाला आहे त्या सद्गुरूची आवश्यकता. कारण जोपर्यंत सद्गुरू जीवनामध्ये, कारण तुम्ही मी आज दुसऱ्या बाजूने गीतकार सांगत असतात की ज्यावेळेस बाबा रे देवी देवताहून सुंदर तुला जन्म मिळालेला आहे, परंतु ती गोष्ट आज एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, एक धागा सुखाचा जर तारी हे वस्त्र मानवा तुझ्या आयुष्याचे, एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, पांघरुशी जरी असला कपडा येशी उघडा जाशी उघडा, कपड्यासाठी नाटकातील 3 प्रवेशाचे, एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, या विस्मयाला विनतो कोण एक सारखची नसती दोन, कुणी न दिसले या खंडात हात त्रिलोकाचे, एक धागा सुखाचा 100 धागे सुखाचे. कारण या परमात्म्याने निर्मिती केली, तुमच्या आमच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे मनुष्य मात्राची निर्मिती केली, पण एकसारखा कुठलाही माणूस निर्माण केला, प्रत्येक वेगवेगळा आहे. मग हा निर्मिती करणारा परमात्मा कोण आहे या गोष्टीसाठी जाणीव ह्या मनुष्य मात्राला होत नाही. तो डोळसपणे भक्ती करत नाही, स्वतःला हलवून जागत नाही. मग आज कोणासाठी करशी म्हणा तू हे सारे पाप, नाही जाणलास देव कोण करील माप, नाही जाणलास देव कोण करील माप. कारण हा संसारासाठी तू अनेक पाप कर्मे करतोय, परंतु ज्या परमात्म्यानं मनुष्याच्या देहामध्ये, कारण 15 दिवसा माझी झाला साक्षात्कार, विठ्ठल भेटला म्हणजे निर्गुण निराकार जगतवंते जगद्गुरु तुकाराम मला सांगतात, मी भक्ती केली आणि भक्तीच्या माध्यमातून निर्गुण निराकार परमात्मा प्राप्त झाला. आज सोनियाचा दिनवर्ष अमृताचा गणू हरी पाहिराले पाहिला. कारण बरोबर संत समागम प्रगटला आत्माराम सांगितलं की हरी पाहिला. आज वास्तविक पाहता अव्यक्त निराकार नाही ज्या आकार जेतून चराचर हरीशी भजे सांगितलं. त्रिगुण हे सार, निर्गुण हे असार, सारा सार विचार हरिपाठ सांगितलं. आज साधू संतांना प्रत्येक वेळी तो दाखला दिला की परमात्मा निर्गुण निराकार आहे. आज त्या मुक्ताबाईने सांगितलं की बाबा रे ठणकावणे जगी या ब्रह्मदिशे उघडे, ऐक जाग देवा पाहून गेले उकडे. आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये तो रोकडा परमात्मा प्राप्ती करण्याची आवश्यकता आहे. साधू संत अनेक बेंबीच्या देठापासून अनेक शास्त्राच्या माध्यमातून आज तुकाराम गाथा आहे, एकनाथी भागवत आहे, भगवद्गीता आहे, अनेक स्कंद पुराण आहेत. आज स्वामी विवेकानंद अनेक पुस्तक आहेत. त्या पुस्तकाच्या माध्यमातून केवळ साधकांना एकच उपदेश केला की बाबा रे सद्गुरूच्या माध्यमातून तुम्हाला निर्गुण निराकार ईश्वराची प्राप्ती करण्याची आवश्यकता आहे. त्या माध्यमातून आज प्रत्येक जेवढेही भाविक सज्जन भूतलावरती अवतरित झाले त्या प्रत्येकाचा भवसागर पार होण्यासाठी प्रत्येकाने सद्गुरूचा आधार घेतला आणि सद्गुरूच्या माध्यमातून त्या निर्गुण निराकार ईश्वराची प्राप्ती करून घेतली. मग तुम्हाला त्या गोष्टीची आवश्यकता नाही का? कारण जोपर्यंत तुमच्या आमच्या जीवनामध्ये स्वतःला तुम्ही विचारत नाही की मी कुठून आलोय आणि मला शेवटी जायचंही कुठे. कारण ज्यावेळेस संपूर्ण तुम्ही मी किती जर ऐश्वर्य कमवलं, बंगला ऐश्वर्य गाडी सर्व काही कमवलं, तरी वास्तविक आता तुमचा ज्यावेळेस मृत अवस्था होईल, तुमचा मृत्यू होईल, त्यावेळेस तुम्हाला मात्र 4 तास 5 तास 8 तास 10 तास त्या घरामध्ये ठेवतील. मात्र शेवटची आंघोळ मात्र त्या घराच्या बाहेरच असणार आहे. आणि मग तुमच्या आमच्या जीवनामध्ये कधी मी खडबडून जागा होणार. ते जागा होण्यासाठी आता तरी हो जागा, नाही तर पुढे आहे जागा. कारण तो मृत्यूचा जागा टाळण्यासाठी, मोक्ष अवस्था प्राप्त होण्यासाठी, जन्म मरण थांबवण्यासाठी आज हे निरंकारी मिशनचे संत महात्मे ओरडून ओरडून सांगतात की बाबा या सद्गुरूला शरण आणि चुकलं आपलं जन्म मरण. कारण जन्म मरण थांबवण्यासाठी मनुष्याच्या देहामध्ये सुंदर असं तुम्हाला पाठवलेलं आहे. परंतु आज क्षणिक सुखामध्ये अनेक श्वास प्रत्येक मनुष्य मात्र घालवतोय. परंतु जोपर्यंत तुमच्या आमच्या जीवनामध्ये सद्गुरूची आवश्यकता आहे, आज निरंकारी मिशनच्या सद्गुरू सुदीक्षा महाराज आज जे भाविक शरण येतात त्या शरण येण्याच्या बदल्यामध्ये निर्गुण निराकार ईश्वराची प्राप्ती करून देतात. आज तुम्हाला वाटत असेल
की बाबा समयाला आज श्रीकृष्ण परमात्मा एकनाथी भागवत या ग्रंथामध्ये सांगतात की बाबा रे, ज्यावेळेस ह्या धर्माला ग्लानी येते, धर्मामध्ये अनिती वाजते आणि त्यावेळेस मी मनुष्याचा देह धारण करून अवतरित होतो आणि ज्या ज्यावेळेस अवताराला मला शरण येतात, त्या शरण येण्याच्या बदल्यामध्ये निर्गुण निराकार ईश्वराची प्राप्ती जाणीव समर्थ सद्गुरू करून देत असतात. आणि आज त्या गोष्टीची आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये तुम्हाला जी जन्माला आलेलं गाव माहीत असतं, परंतु आपला ज्यावेळेस मृत आपण होऊ त्यावेळेस आमचं आयुष्य संपणार, ते त्यावेळेस पुढचा प्रवास कोणत्या दिशेनं जाणार ती दिशा तुम्ही ठरवली आहे का? कारण ते गाव माहीत आहे का? कारण तुकाराम महाराज जगतवंदे जगद्गुरू तुकाराम महाराजांनी सांगितलं की आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम घ्यावा, आजवर होतो तुमच्या गावी, आता कृपा असू द्यावी. कारण जगतवंदे जगद्गुरू तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली कोणत्या गावाला गेले, त्या गावाचा पत्ता केवळ समर्थ सद्गुरूच्या कृपा आशीर्वादानं. कारण तुम्ही आम्ही म्हणतो देखील गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु नमः. कारण गुरु हा प्रत्यक्ष, दुसऱ्या बाजूने सांगतात की गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. कारण सतत वास्तविकता शास्त्र सांगते की गुरु हा संपूर्ण, कारण ज्यावेळेस माझ्या जीवनामध्ये गुरु रक्षण मागं पुढं करत असतो, मग त्या सद्गुरूला शरण जाण्यासाठी तुम्हाला आज केवळ जी वास्तविकता आहे ती वास्तविकता समजून घेतली पाहिजे. कारण समाजामध्ये आज विषम अवस्था प्राप्त झालेली आहे. आज एकामेकाला जे प्रेम आहे ते प्रेम राहिले नाही. मग आज निरंकारी मिशनच्या माध्यमातून सहज जरी महात्मा आशीर्वाद घेण्यासाठी उभा राहिला तर तो वेळोवेळी प्रेमाने बोला धन्यंकार, प्रेमाने बोला धन्यंकार असं म्हणत असतो. कारण त्याच प्रेमाचा आज ऱ्हास झालेला आहे आणि कलीच्या माध्यमातून आज माणसाच्या मनावरती इतका परिणाम झालेला आहे, तो कली प्रताप करून माणसामध्ये माणूस राहिलेला नाही. आणि प्रत्येक वेळी अनेक संत साधू महात्मा युगानुयुगी ह्या समाजाला एकत्र करण्याचा प्रयास करत असतात. ते प्रेम निर्माण करण्याचा, कारण प्रेम आणि नम्रता सहनशीलता ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या जीवनामध्ये, तुमच्या आमच्या जीवनामध्ये माणूसपणाचं खरं लक्षण आहे. आणि मग आज पौर्णिमेच्या माध्यमातून साधू संत अनेक ठिकाणी तीर्थाला गेलेले आहेत, परंतु त्या तीर्थाच्या माध्यमातून तुमच्या आमच्या जीवनामध्ये त्या गोष्टीची आवश्यकता आहे. कारण ज्यावेळेस समर्थ सद्गुरू अवतरित होतात आणि ज्यावेळेस मनुष्याच्या देहामध्ये ते विवरण करत असताना ज्यावेळेस ज्या ठिकाणी त्या नदीवरती जातात ते तीर्थ तयार होतो, ज्या व्यक्तीला ते स्पर्श करतात ती समाधी लागते आणि अशी अवस्था सद्गुरूच्या माध्यमातून त्या भक्ताची होत असते. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये तुम्ही आम्ही त्या गोष्टीची आवश्यकता आहे की आम्ही आयुष्यभर भरपूर काय संपूर्ण सगळ्या गोष्टी करतो, परंतु आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस घनघोर युद्ध झालं आणि युद्ध झाल्यानंतर प्रत्यक्ष ज्यावेळेस रावण धारातरती पडला ते त्यावेळेस प्रभू रामचंद्रांना सांगितले की लक्ष्मणाला सांगितले की बाबा रे, भरपूर तपस्वी रावण होता, त्याच्याकडून काही गोष्टी शिकण्यासाठी तुला जाण्याची गरज आहे. आणि ज्यावेळेस लक्ष्मण ज्यावेळेस त्यांच्याकडे गेले तर त्यावेळेस त्यांना ज्यावेळेस माणूस संकल्प करतो तो संकल्प त्यानं ह्याच आयुष्यामध्ये पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. त्यांना सांगितले की माझे देखील 2 संकल्प होते की मी स्वर्गाला शिडी लावील आणि संपूर्ण जो समुद्र आहे खारा तो गोड करील, परंतु वास्तविक आता मी आजचं उद्यावरती ढकलत गेलो आणि ते माझं संकल्प कर्म पूर्ण झालं नाही. मग समर्थ सद्गुरूच्या कृपा आशीर्वादाने तुम्ही आम्ही आज मानवी मनामध्ये मानवी समाजामध्ये जीवन जगत असताना आज माणूस माणसामध्ये राहिलेला नाही, ते प्रेम राहिलेलं नाही, ते प्रेमाच आज ते दुष्काळ पडलेला आहे. कारण तो दुष्काळ संपवण्यासाठी आज सुदीक्षा महाराज आज समयाला अवतरित आहेत. जे जे भाविक सज्जन येतात या सत्संगमध्ये एकामेकाला प्रेमानं गुण्या गोविंदानं आयुष्य जगत असतात. इतकं सुंदर जीवन आज ते समाजाला देखील देत असतात. मग आमची सामाजिक बांधिलकी नाही का? प्रत्येकाने ह्या निरंकारी मिशनच्या माध्यमातून नेमका कोणता तत्व उपदेश दिला जातो? अनेक संप्रदायाच्या माध्यमातून तुम्ही आम्ही अनेक भटकंती करत असतो, परंतु निरंकारी मिशनच्या माध्यमातून तुम्ही जर संत समागमला आला तर तुमच्या जीवनामध्ये तो जीवन कसं जगायचं, आज माणसाच्या जन्मामध्ये येऊन नेमक्या कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे, काय केलं पाहिजे आणि कशासाठी मनुष्याचा जन्म मिळाला आहे, ह्या सगळ्या गोष्टीच्या ह्या प्रश्नांची उत्तरं त्या निरंकारी मिशनच्या सत्संगमध्ये आज तुम्हाला सहज मिळून जातील. मग आज त्या गुरुला तत्वता प्राप्त करण्यासाठी आज त्या गोष्टीची गरज आहे की मला शोध घेतला पाहिजे, माझ्या मनाला प्रश्न विचारला पाहिजे. आणि जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या मनाला प्रश्न, कारण कशासाठी आला तू या जीवना, कारण कशासाठी ह्या जीवनामध्ये तुला मनुष्याच्या देहामध्ये या परमात्म्याने पाठवलेलं आहे,
ते जर इच्छित कर्म तुमच्या आमच्या जीवनामध्ये जर प्राप्त करायचं असेल तर जरूर सद्गुरूला शरण जाण्याची आवश्यकता आहे. मग आज जीवनामध्ये अनेक प्रकारचे गुरु तुमच्या आयुष्यामध्ये आले असतील, आई वडील गुरु असतील, संपूर्ण मित्र परिवार चुलते गुरु असतील, आज अनेक प्रकारच्या शिक्षकांच्या माध्यमातून गुरु झाले, परंतु मला ह्या तत्वाशी या निर्गुण निराकाराशी जाणीव करून ह्या परब्रह्माशी जोडणारा समर्थ सद्गुरू जीवनामध्ये येण्याची आवश्यकता आहे. आणि त्या सद्गुरूला शोधण्यासाठी आज साधू संतांना तो प्रयास केला, प्रयत्न केला. मी मात्र आयुष्यभर सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत दास पाहत असतो की अनेक गावामध्ये अनेक कट्ट्यावरती पाहण्याचा, कारण लोक म्हणतात टाइमपास होत नाही म्हणून इथं कट्ट्यावरती बसतो, परंतु टाइम कोणासाठी थांबत नाही. टाइम हा निघून जातो आणि स्वतःच्या आयुष्यातला वेळ मात्र फुकट जातो. मग तो फुकट जाऊ नये, तो नामस्मरणाच्या माध्यमातून, हरिचिंतनाच्या माध्यमातून जो चाललेला वेळ आहे तो जर कारणी लागायचा असेल तर जरूर ह्या निरंकारी मिशनच्या सत्संगमध्ये या. कारण समर्थ सद्गुरू आज मनुष्याचा देह धारण करून अवतरित आहेत आणि ते अवतार कार्य जेही भाविक शरण येतात, शरण येण्याच्या बदल्यामध्ये निर्गुण निराकार त्या तत्वाची त्या साक्षात्कार करून अनुभूती करून देतात. जर प्रत्येकाला वाटतं की बाबा रे माझ्या आयुष्यामध्ये सुख समाधान शांती प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर जरूर या निरंकारी मिशनच्या सत्संगमध्ये त्या संत महात्म्यांना विचारा की बाबा रे तुमच्या जीवनामध्ये काय कायापालट झाला, काय बदल झाला. या सत्संगमध्ये येऊन जरूर तुम्ही जर आपुलकीने विचारलं तर ते संत महात्मा सांगतील की आयुष्याचा संपूर्ण लेखाजोखा सांगतील. मग तुमच्या आमच्या जीवनामध्ये जर सुख समाधान शांती प्राप्त पाहिजे असेल तर त्या सद्गुरूला शरण जाऊया, ज्या सद्गुरूच्या माध्यमातून संपूर्ण भवसागर पूर्ण होण्यासाठी, संपूर्ण भक्ताचं रक्षण होण्यासाठी, संपूर्ण त्याच्या जीवनामध्ये सुख समाधान आणि भक्ती परिपूर्ण होण्यासाठी त्या सद्गुरूची आवश्यकता आहे. सद्गुरू सुदीक्षा महाराज आज समयाला अवतरित आहेत आणि प्रत्येकानं आज त्या गोष्टीची चाचपणी केली पाहिजे की शास्त्राच्या माध्यमातून आज त्या गुरु खरंच सद्गुरू आज भूतलावरती अवतरित आहेत का. तुम्ही 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण नवे जेवढेही धर्मग्रंथ एका बाजूला ठेवा आणि निरंकारी मिशनच्या माध्यमातून सुदीक्षा महाराज जे ब्रह्मज्ञान देतात, ज्या देवाची प्राप्ती करून देतात, आत्मसाक्षात्कार करून देतात, अनुभूती करून देतात, त्या अनुभूती एका बाजूला ठेवा. जर तुमच्या जीवनामध्ये ती सत्य प्राप्त झाली तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये आज ज्या गोष्टीसाठी भक्ती करताय ती भक्ती फलद्रूप होईल आणि शेवटचा श्वास देखील तुमचा गोड होईल. प्रेमाने बोला धन्यंकारजी.